पुढे जाऊयात. पैठण जायकवाडी धरणाचे पाणी झपाट्याने कमी होत आहे आणि त्यामुळे अनेक वर्षांपासूनचं पाण्यातलं मंदिर उघडं झालंय. 50 वर्षांपूर्वी जलसमाधी मिळालेलं हे मंदिर आता दिसू लागलंय आणि त्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्यात. नगर आणि संभाजीनगर जिल्ह्यामधील धरणाच्या पट्ट्यात खडकुली या ठिकाणचे चक्रधर स्वामी यांचं हे मंदिर सुद्धा उघडं पडलंय आणि गोदावरी नदीच्या पात्रामध्ये जायकवाडी धरण बांधलं गेलं. सन 1965 घरांच्या कामाला सुरुवात सुद्धा झाली आणि त्यानंतर सन 23 मे 1974 साली धरणामध्ये पहिल्यांदाच पाणीसाठ्याला सुरुवात झाली होती आणि यापूर्वी सन 2018 मध्ये धरणाचा पाणीसाठा मृतसाठ्यात आला आणि त्यानंतर ही मंदिरं उघडी पडली होती आणि त्यानंतर आता 6 वर्षांनंतर पुन्हा एकदा हे उघडं पडल्याचं पाहायला मिळतं. आता अनेक वर्षांनंतर जायकवाडी धरणामधील पाण्याची पातळी खालावलेली आहे. काही जुने रस्ते सुद्धा उघडे पडले असल्याचं अभियंता विजय काकडे यांनी सांगितलंय.